या तिघा जणांसाठी ज्यांचं नातं आकाशाशी जडलंय आणि शोध मराठी मनाचा घेत असताना तुमच्या माझ्यासारख्या साध्या घरातनं आलेली ही माणसं आणि यांचं आकाशाशी जडलेलं नातं, त्या नात्याचा प्रवास, हे सगळं उलगडणारं आत्ताचं आपलं सत्र आहे, ज्यामध्ये आपल्यासोबत सहभागी आहेत माननीय श्री अमोद केळकर सर, नीलम इंगळे आणि या दोघांशी संवाद साधणार आहेत असंच आकाशाशी नातं असलेले मंदार भारदे सर. अमोद केळकर सर होंडा ही जगप्रसिद्ध विमान व्यवसायातले व्यवसायाचे उपाध्यक्ष आणि मुख्य वाणिज्य अधिकारी आहेत आणि बाकी सगळे डिटेल्स त्यांच्या गप्पांमधनं मंदार सर अधिक सविस्तर परिचय करून देतील आणि स्वतः अमोद सरही त्यांच्या गप्पांमधनं त्यांचा सगळा विलक्षण असलेला प्रवास उलगडतील आणि त्यानिमित्ताने उलगडलं जाईल त्यांचं आकाशाशी जडलेलं नातं. नीलम मॅडम आहेत आपल्यासोबत, नीलम इंगळे. वयाच्या 22व्या वर्षी राष्ट्रीय एअरलाईन एअर इंडियामध्ये पायलट पदावरती नीलमची नेमणूक झाली आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणाचा 2 दशकांचा अनुभव नीलमकडे. आणि आणखीन एक आवर्जून शोध मराठी मनाचा घेत असताना सांगायची गोष्ट म्हणजे नगर जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यातल्या खर्डा ह्या अतिशय छोट्याशा म्हणता येईल अशा गावांमधनं आलेली ही मुलगी आज तिचाही प्रवास आणि तिचंही नातं आपल्याला उलगडायला इथे आवडेल. हे नातं ज्यांच्यासोबत उलगडलं जाणार आहे मंदार भारदे सर, तुमचंही आपल्या व्यासपीठावरती मी मनापासून स्वागत करते. ज्येष्ठ गांधीवादी नेते बाळासाहेब भारदे यांचे नातू ही मंदार भारदे यांना जन्मतः मिळालेली ओळख, पण म्हणून ते आजच्या कार्यक्रमाचे किंवा या सत्राचे संवादक नाही आहेत. स्वतः उत्तम वक्ते आहेत, उत्तम बोलतात, पण म्हणूनही संवादक म्हणून आपण त्यांच्याकडे जबाबदारी दिलेली नाही आहे. तर या विषयाशी त्यांचंही स्वतःचं एक नातं आहे, आकाशाशी नातं त्यांचंही जडलेलं आहे आणि म्हणून आज या दोघांशी गप्पा मारायला आपण मंदार सरांना निमंत्रित केलेलं आहे. MAB एव्हिएशनचे ते MD आहेत आणि विमान आणि हेलिकॉप्टर्स भाडेतत्वावर देणारा व्यवसाय करणारा हा पहिला मराठी माणूस मंदार भारदे आजच्या आपल्या या सत्राचे संवादक आहेत. या तिघांशीही एकमेकांशी आणि या तिघांचं आकाशाशी जडलेलं नातं उलगडून घेण्यासाठी आपण पहिल्या सत्राची सुरुवात करतोय आणि आता आपण उलगडून घेऊया हा प्रवास. पुढची सूत्र मंदार भारदे सर तुमच्याकडे. धन्यवाद. मी इथे आत्ता उपस्थित अमोद आणि नीलम दोघांचंही स्वागत करतो. तुमच्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो, कारण की पहिलं सत्र शनिवारच्या दिवशी सकाळचं हे आमच्या तिघांसाठी बऱ्यापैकी चिंतेचा विषय होता, पण त्या मानाने जेवढी गर्दी आणि ज्या प्रकारची गर्दी आत्ता इथे आहे तर मला तुम्हा स्वतःसाठी थोडं टाळ्या वाजवाव्यात असं मला वाटतं. आम्ही तिघही जण आकाशाच्या व्यवसायामध्ये आहोत, पण जमिनीवर बऱ्यापैकी पाय असलेले आहोत असं आमचं मत आहे. त्यामुळे आत्ता ही सगळी चर्चा जी या दोघांशी मी करणार आहे ती हा आकाशातला हवेतला व्यवसायाचे जमिनीशी काय संदर्भ आहेत ते आपण थोडं समजून घेऊयात. याचे आपल्याला काय उपयोग करता येऊ शकतात ते समजून घेऊयात आणि एकूण जगाचं कुठे चाललेलं आहे, हा व्यवसायाच्या निमित्ताने हे सगळं कुठल्या दिशेला चाललं आहे हे थोडं समजून घेऊयात. सो हा जो टेक ऑफ आहे तो तुमच्या सगळ्यांसाठी खूप एक्साइटिंग राहील याची आम्ही तिघही जण काळजी घेतो. मला पहिला प्रश्न जो आहे तो आत्ता या दोघांचा मी तुम्हाला परिचय करून देतो, थोडक्यात परिचय करून देतो. तो अन्यथा व्यावसायिक परिचय खूप मोठा आहे, पण ह्या परिचयातनं आपण कोणत्या माणसांशी बोलतो आहे आणि ते कोणत्या जमिनीवर उभे आहेत ते आपल्या लक्षात येईल. पहिला परिचय मी करून देतो अमोद केळकरांचा. अमोद केळकर हे जगप्रसिद्ध होंडा कंपनीच्या विमान व्यवसायाचे उपाध्यक्ष आणि मुख्य वाणिज्य अधिकारी म्हणून काम पाहतात. या होंडा कंपनीची एक गंमत तुम्हाला आवर्जून सांगतो की आत्ताच्या घडीला जगामध्ये ज्याला आपण टॉक ऑफ द टाउन किंवा टॉक ऑफ द वर्ल्ड म्हणू असं जे विमान आहे की जे जगातले सगळे सेलिब्रिटीज फर्स्ट चॉईसचं म्हणून प्रिफर करतात आपल्या छोट्या अंतराच्या प्रवासासाठी, ते जे विमान आहे ते विमान होंडा कंपनी बनवते, हे आपण लक्षात घ्या. या सर्व ही जी सगळी विमानं आहेत आणि याचं जे हा पूर्ण नवा प्रयोग होंडा कंपनीसाठी सुद्धा होता. या कंपनीने या पूर्ण नव्या प्रयोगाच्या विमानांची विक्री, दुरुस्ती, पायलट आणि मॅकॅनिक्सचं ट्रेनिंग, पार्ट्सचा सपोर्ट, मेंटेनन्स आणि सगळी कॉल सेंटर, या सगळं जे हे चक्र आहे ह्या चक्राला कोऑर्डिनेट करण्याची, एकत्र ठेवण्याची आणि पुढे नेण्याची जबाबदारी जी आहे ती अमोदवर दिलेली आहे आणि अमोद पूर्ण जगभरामध्ये ते यशस्वीपणे पार पाडतायत. पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून त्यांनी शालेय शिक्षण केलं. शासकीय तंत्रनिकेतन पुणे इथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केला आणि मग शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे इथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली BEची.
त्यानंतर कॅनडाच्या युनिव्हर्सिटी ऑफ रिजायनामधून इंजिनिअरिंगची मास्टर ऑफ सायन्सची पदवी प्राप्त केली आणि त्यांचं बरंचसं शिक्षण हे शिष्यवृत्तीवर झालं असून त्यांचा जो मास्टर्सचा प्रबंध आहे तो कॅनेडियन सरकारने लायब्ररी ऑफ काँग्रेस या सरकारी वेबसाईटवर रेफरन्स मटेरियल म्हणून उपलब्ध केला आहे. आता याच्यातला एक दुसरा भाग आहे की पूर्ण जगभरामध्ये मी हे विस्ताराने सांगण्याचं कारण अशासाठी आहे कारण अशी जी लोक आपापल्या क्षेत्रात काम करत असतात बऱ्याचदा त्यांचं हे डिटेलिंग आपल्याला माहीत नसतं आणि खरं जे काही असतं म्हणजे परमेश्वर हा तपशिलांमध्ये असतो ते तपशील तुम्ही ऐकावेत म्हणून हे सगळं विस्ताराने सांगतो की एवढं जगभरामध्ये काम करणाऱ्या या माणसाचं ज्या जग पाहिल्यानंतरच्या सुधारणा आहेत की ज्या सुधारणा आपण आपल्या देशामध्येही करू शकतो यासाठी सरकारने ज्या विविध कमिट्या नेमलेल्या होत्या त्या कमिट्यांनी या माणसाने दिलेल्या सुधारणा स्वीकारून भारताच्या एव्हिएशनमध्ये त्याप्रमाणे बदल करण्यासाठी म्हणून या माणसाला महत्त्वानं घेतलं आहे आणि त्या सुधारणा स्वीकारल्या आहेत. तुमचं अतिशय स्वागत आहे यावर. त्यानंतर स्वतः आपण ज्या वेळेला विमानांमध्ये जातो त्यावेळेला एक अतिशय रुबाबदार व्यक्तिमत्व पुरुष किंवा स्त्री युनिफॉर्ममध्ये आपले 4 किंवा 3 स्ट्राइप्स घेऊन विमानामध्ये प्रवेश करते त्यावेळेला असं एकही जण नसेल की ज्याने चित्रपटामध्ये किंवा प्रत्यक्ष विमानात प्रवेश केल्याने तो वाव असं त्यांना त्या युनिफॉर्ममधल्या माणसाकडे बघून वाटलं नाही. असे युनिफॉर्ममध्ये कमांडमध्ये विमान उडवणारी एक व्यक्ती जी मराठी आहे आपल्या अहमदनगर जिल्ह्यातली आहे आणि आत्ता इथे आपल्याबरोबर उपस्थित आहे जी व्यक्ती फक्त कमांडमध्ये विमान उडवत नाही तर इतर लोक जी इतर पायलट्स आहेत जे पायलट्स विमान उडवतात ते व्यवस्थित उडवत आहेत की उडवत नाही आहेत याच्यासाठीचं म्हणून जे इन्स्पेक्शन असतं याच्यासाठीचं म्हणून जे ट्रेनिंग असतं म्हणजे पायलट्सची पायलट असलेली व्यक्ती कॅप्टन नीलम इंगळे लोबो आत्ता आपल्याबरोबर आहे. नीलमचा मराठवाड्यातील कडा इथल्या बीडचा जन्म आहे. घरामध्ये एव्हिएशनची कोणतीही बॅकग्राऊंड नाही. स्वतःच्या प्रयत्नातून स्वतःच्या जिद्दीतून पायलट बनायचं स्वप्न नीलमने पाहिलं आणि ते पूर्णही केलं. वयाच्या 22व्या वर्षी नीलम इंडियन एअरलाईनमध्ये एअर इंडियामध्ये पायलट पदावर नेमणूक झाली. एअरबस 320 जे विमान आहे जे जगभरामध्ये सर्वात जास्त उडवलं जातं त्या विमानाची एक सगळ्यात सिनियर पायलट म्हणून नीलम कॅप्टन नीलम कंपनीमध्ये काम करतात. त्यांच्या आई आशा इंगळे आणि वडील भगवान इंगळे हे दोघेही जण मुंबईच्या महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. त्यांचे वडील प्राध्यापक भगवान इंगळे हे मराठीतील एक नामवंत लेखक आहे. धाकटा भाऊ हा निखिलेश हा इंडिगो एअरलाईनमध्ये पायलट आहे. नीलम यांचे यजमान कॅप्टन रॉबिन लोबो हे एअर इंडियामध्ये मुख्य वैमानिक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची या दाम्पत्याची 2 मुलं आहेत शनेल आणि लिंकन. बहुतेक तेही कुठल्या तरी एअरलाईनमध्ये अथवा 7व्या-8व्या वर्षी कामाला लागण्याचं स्वप्न बघत असतील. असं अख्खं घरातले आता सगळीच दुसरी जनरेशन हे मला वाटतं कॉकपिटमध्ये आहे कॅप्टन तुमची. त्यांना वाचनाचा अफाट छंद आहे. त्या इंग्रजी मराठी हिंदी आणि उर्दू या भाषांमध्ये वाचन करतात आणि कोविड-19 काळामध्ये जे मिशन वंदे भारत होतं ज्यामध्ये भारताबाहेरच्या प्रवाशांना भारतामध्ये भारतीयांना आणलं गेलं त्या मिशनमध्ये ज्या पायलटनी स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालून विमानं उडवली त्यामध्ये कॅप्टन नीलमसुद्धा होत्या. त्यांच्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजल्या. कॅप्टन नीलम तुमच्यापासून मला या विषयाला सुरुवात करायची आहे की असं बरंच असतं ना बरीच इतर कामं पण असतात म्हणजे आपल्याला कुठेतरी शाळेमध्ये नोकरी करता येऊ शकते अजून काहीतरी असं बरंच काय काय करता येऊ शकतं ते सगळं सोडून हे विमान उडवावं हे तुमच्या डोक्यात कुठून आलं? मी अगदी लहान असताना माझ्या मामाने माझ्या हातात बैलगाडीचे कंट्रोल्स दिले होते. तेव्हापासून जो मला चस्का लागला वाहनांचा बैलगाडी हाकली त्यानंतर मित्रांच्या मोटर बाईक वगैरे यामा फिरवू लागले मग गाड्याही चालवू लागले. एकदा तर मोटरमॅनच्या ह्याच्यात गेले होते आणि सांगितलं होतं ट्रेन कशी चालते दाखव मला आणि त्याने दाखवलीसुद्धा मला. आणि मग त्यानंतर विचार केला की आता राहिलं विमान तर आपण विमानाच्याच मागे लागूया. आणि मी तशी 12वी नंतर IITची परीक्षाची ट्रेनिंग करत होते क्लासेस करत होते आणि स्क्रीनिंग माझी उत्तीर्णही झाली होती. नेमकं मेन्स द्यायची होती आणि मला हा नाद सुचला आणि मी पायलट ट्रेनिंगसाठी गेले कारण ती आवड होती तो फारच. कारण असं असतं ना की आपल्या भोवती जे आहे ते सगळे इंजिनिअरिंग माझ्या भोवती जे होते ते नेहमीच डॉक्टर किंवा इंजिनियर टक्के जास्त आडले होते म्हणून सगळा ओघ तिकडे असायचा.
पण मला वाटलं की नाही, मला एक युनिफॉर्मच घालायचा, एक डिसिप्लिन आपली एक वेगळीच आवड असते आपल्या आत, आणि तो मी आंतरिक जो आवाज असतो तो ऐकला आणि पायलट ट्रेनिंगच्याच मागे लागले. यातला ना हा जो आतला आवाज ऐकला हा जो मुद्दा आहे ना, हा मुद्दा मला फार महत्त्वाचा वाटतो. कारण मला असं आपल्याकडे जनरली अनुभवायला येतं की आपल्या करिअरच्या बाबतीत आईचं ऐकलं जातं, बापाचं ऐकलं जातं, समाजाचं ऐकलं जातं, फक्त आतला आवाज ऐकला जात नाही. सो तुम्हाला खरोखर अभिनंदन करायला हवं की तुम्ही आतला आवाज ऐकून आपल्या करिअरचा निर्णय घेतला. मला हाच प्रश्न अमोद तुला देखील विचारायचा आहे. म्हणजे हा प्रश्न मी का पहिल्यांदा विचारतोय ते सांगतो. एव्हिएशनच्या बाबतीमध्ये असं खूप म्हणून ठेवलं आहे की तुम्हाला जर का मिलेनियर व्हायचं असेल तर इन्व्हेस्ट बिलियन इन एव्हिएशन अँड विदिन 6 months यू विल बी मिलेनियर. सो अशा या सगळ्या एकदम अवघड, एकदम सगळं सोडून, म्हणजे यू आर अ इंजिनियर, तर हे सगळं सोडून पुन्हा एव्हिएशनच्या धंद्यात कशासाठी आले? ओके, थँक्यू फॉर द क्वेश्चन. नमस्कार. सर्वप्रथम म्हणजे थोडक्यात पण अतिशय महत्त्वाचं म्हणजे जागतिक मराठी परिषद अकादमी आणि DY पाटील विद्यापीठ या दोघांनाही आणि ऑफकोर्स आमचे सगळ्यांचे लाडके रामदासजी फुटाणे या सर्वांना आम्हा तिघांतर्फे मनपूर्वक धन्यवाद आम्हाला ही संधी दिल्याबद्दल. आता उत्तर मंदारच्या प्रश्नाचं. पहिली गोष्ट, मला आतला आवाज हा कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आला होता. कारण तेव्हा आपण इकडं तिकडं बघत असतो गोष्टी आणि म्हणजे काय काय बघतो त्याच्याबद्दल नको आत्ता बोलायला, पण करिअर्स आणि ह्या सगळ्या गोष्टींवर आम्ही मित्र चर्चा खूप करायचो. आणि इंजिनिअरिंगला असताना आपल्याला पुढं काय व्हायचं आहे, काय करायचं आहे, संधी कुठल्या कुठल्या आहेत. आणि अर्थात पिंपरी चिंचवड हे तर माहेरघर होतं. म्हणजे आमच्या प्रत्येकाचा ड्रीम जॉब टेक्निकल जो होता, इंजिनियर म्हटलं तर तो ह्या एरियातच होता. म्हणजे आमच्यातल्या कित्येकांची घरं या पिंपरी चिंचवडमुळेच चालत होती. पण माझ्या डोक्यात समहाव काहीतरी वेगळं करण्याचं होतं. आणि जेव्हा मास्टर्स झालं त्याच्यानंतर मला 3 नोकऱ्या मिळाल्या होत्या. तर एक ख्रायझलर जी कंपनी आहे ऑटोमोबाईल ती होती, एक सिमेन्स जर्मन जी कंपनी आहे ते हार्नेसेस बनवायचे, आणि एक बंबार्डियर होती जी कॅनडातली सगळ्यात मोठी कंपनी होती आणि ते विमानं बनवायचे. तर केवळ विमान हे जरा जास्त वेगळं आहे. आणि नीलमला कसं म्हणजे तिच्या DNA मध्येच फ्लाईंग आणि असं सगळं होतं, करेज आणि सगळ्या, तसं मला एक वेगळं फील्ड बघायचं होतं म्हणून मी त्याच्यामध्ये शिरलो. मग आत्ता कसे मजा येते हे सगळं करताना? हो, डेफिनेटली मजा येते. पहिली गोष्ट म्हणजे लुक ॲट दिस, असं छान स्टेजवर DY पाटील युनिव्हर्सिटीमध्ये बसायला मिळतं, हा एक चांगला फायदा आहे. पण मुख्य म्हणजे भारताला बाहेरून बघता येतं आणि आपल्या देशासाठी, इस्पेशली महाराष्ट्रासाठी काय करता येईल आणि त्या दृष्टीने आपल्याला आपण काय कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतो. कारण शेवटी ज्या काही आम्ही उड्या मारतो परदेशामध्ये त्या केवळ या महाराष्ट्राच्या जीवावरती आहेत, हे खरं आहे. तर त्यामुळे आम्ही अत्यंत ग्रेटफुल आहोत आणि कधीही आम्ही या मायभूमीचे उपकार विसरणार नाही. अमोद, तू जो मुद्दा सांगितलास ना की बाहेरून महाराष्ट्र कसा दिसतो, याच्यावर आपण बोलूयात पुढच्या याच्यामध्ये. पण मला एक तुझ्याकडून समजून घ्यायचं आहे की हे जे होंडा कंपनी आहे ना, ही सगळीच एव्हिएशनमधली फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे, खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. मग यांचा काही संबंध नव्हता, मग यांनी अचानक ठरवलं की नाही आता आपल्याला विमानाच्या व्यवसायामध्ये पण जायचं. मग अनेक वर्ष संशोधन करून विमान बनवायला घेतलं. तर मला जर तो जो हे जे विमान आहे, हे विमान आणि त्या बनवण्याची प्रेरणा याच्याबद्दल सांगशील? हो, नक्की. थँक्यू सो मच. तर मी एक छोटंसं 5-6 स्लाईड्सचं फक्त एक प्रेझेंटेशन आणलेलं आहे. तर मोठे साहेब ते जर आपल्याला ऑन करता येईल का प्रेझेंटेशन? एक मिनटं फक्त, जस्ट हां. ओके, सो इथून सुरुवात करतो. हे होंडा कंपनी, मंदार म्हटल्याप्रमाणे आपल्याला सगळ्यांना आपण नाव ऐकलं असेल अशी आशा आहे. जपानमधली एक मोठी कंपनी आहे आणि ते आपल्याला कार मॅन्युफॅक्चरर किंवा मोटरसायकलचे मॅन्युफॅक्चरर म्हणून माहिती आहेत. पण होंडा इतरही बऱ्याच क्षेत्रात आहे आणि त्यांचं बेसिकली समुद्र, जमीन आणि आकाश या सगळीकडे मोबिलिटीची सोल्युशन्स अशा प्रकारचा त्यांची विजन आहे. आणि त्या अंतर्गत साधारणतः $140 बिलियन ॲन्युअल रेव्हेन्यू असलेली ही कंपनी आहे आणि 2,20,000च्या आसपास एकूण एम्प्लॉईज आहेत. आणि त्यांचे जे 4 मुख्य डिव्हिजन्स आहेत त्यातली जी एअरप्लेन्सची जी शेवटची डिव्हिजन आहे त्याच्यामध्ये मी काम करतो.
हा आमचा एअरक्राफ्ट प्रोग्रॅमचा जो पूर्ण कालावधी होता, म्हणजे ती कॉन्सेप्ट डोक्यात आमच्या संस्थापक जे होते कंपनीचे मिस्टर फुजिनो, त्यांच्या मनात ती कॉन्सेप्ट आल्यापासून ते जपानवरनं US ला मूव्ह झाले आणि तेव्हापासून ते विमान ॲक्च्युअल सर्टिफाय होईपर्यंत हा साधारणतः 97 सालापासून 2015पर्यंत असा कालखंड आहे. आणि ॲज यू कॅन सी त्याला बराच वेळ लागला आणि एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट, इतक्या लांबपर्यंत थांबायचं का? आपण पैसे गुंतवल्यावर तो प्रॉडक्ट कधी बनणार, त्याचे पैसे कधी मिळणार? तर ह्या सगळ्याचा विचार जपानी लोक किंवा काही काही ठराविक संस्कृती अशा आहेत की ज्याच्यामध्ये खूप लांबचं बघितलं जातं आणि त्याच्यानुसार मग ती इन्व्हेस्टमेंट केली जाते की त्याचा ओव्हरऑल माणसाला काय फरक पडेल, त्यांनी आपल्या कंपनीचा मार्केट शेअर किती वाढेल, या सगळ्याचा विचार करून त्यांनी ते खूप मोठ्या प्रमाणावरती डिझाईन केलं होतं. व्हिडिओ प्ले. शुअर. हा एक फार छान व्हिडिओ आहे, जरा तुम्ही बघाल तर चांगलं वाटेल. ही आमची कंपनी आहे. हे प्रोडक्शन लाईन आहे टिपिकल. आणि विमानात बनवण्याचा धंदा म्हणजे मी असं त्याला खाली नाही दाखवत आहे, पण तो भेळेचा धंदा आहे. म्हणजे विमानामध्ये फ्युसेलाज असतं, इंजिन्स असतात, लँडिंग गिअर्स असतात, APU, एव्हिओनिक्स, या सगळ्या गोष्टी एकत्र करून ते इंटिग्रेशन करायचं आणि मग त्याचं टेस्टिंग करायचं. तर ही एक टिपिकल प्रोडक्शन लाईन आहे आणि हा आपला व्हिडिओ आहे. मला खात्री आहे की हा व्हिडिओ बघून तुम्हाला सगळ्यांना मजा आली असेल. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर हा कार्यक्रम संपल्यानंतर गुगल करून याचे जे टेक्निकल स्पेसिफिकेशन्स आहेत ती नक्की बघा. ते टिपिकल फ्लाय बाय वायर आणि जगातल्या सगळ्यात आधुनिक विमानांपैकी एक ते आत्ता आहे. पण हे स्पेसिफिकेशन बघत असताना हा व्हिडिओ ज्या कारणाने आमोदने रन करायचं ठरवलं ते मला तुम्हाला सांगणं गरजेचं वाटतं, कारण बरीच तरुण मुलं आहेत. हे विमान विकत घ्यायचं स्वप्न मनामध्ये बाळगा आणि मग हा सगळा व्हिडिओ बघा, एवढंच आम्हाला सगळ्यांना तुम्हाला सांगायचं आहे. आणि हे मी अमोलसाठी सेल्स स्टॉक करत नाही आहे, मी मनापासून सांगतोय. थँक्यू. आणि हा ऑफकोर्स विकत घेतली तर हवंच आहे, पण इथे विकत घेणारे आहेत आणि त्यांच्यासाठी आम्हाला खूप पायलट्स, मेकॅनिक्स आणि काल रामदासजी म्हणाले तसे ऑलमोस्ट 15 ते 16 प्रकारचे जॉब्स, स्किल्स आहेत ज्याची आम्हाला प्रचंड गरज आहे. आणि ही नुसती होंडाला नाही तर जगात असे 6 ते 7 मोठ्या कंपन्या आहेत विमानं बनवणाऱ्या. आणि नीलम ऑफकोर्स विल एलॅबोरेट ऑन दॅट. पण आम्हाला खूप गरज आहे उत्तम स्किल्ड मनुष्यबळाची. तर प्लीज या इंडस्ट्रीमध्ये जॉईन व्हा. आता अहमद आणि नीलम माझे 2 प्रश्न आहेत आत्ता, आणि ते हे सगळं छान असं बघितलं ना परदेशातलं की त्या अनुषंगानेच हे प्रश्न मनामध्ये येतात. आत्ता तुम्ही ज्यांनी पाहिलं असेल तर 18 वर्षे या कंपनीने एक डिझाईन बनवल्यापासून ॲक्च्युअल कमर्शियली ते विमान येईपर्यंत 18 वर्ष पैसे टाकत राहिले, रिसर्च करत राहिले, पेशन्स ठेवला आणि ते विमान बाहेर आलं. हे सगळं ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला एक असूया अशी मनामध्ये येते की हे सगळं आपण भारतीय म्हणून, महाराष्ट्रीयन म्हणून का करू शकत. म्हणजे बाहेरच्या प्रत्येक यू नेम द कंपनी, आणि त्या कंपन्यांमध्ये भारतीय माणसं महत्त्वाच्या पदावर असतात, मराठी माणसं महत्त्वाच्या पदावर असतात. मग आपल्याकडे आजही
खाजगी विमान बनवणारी कंपनी, खाजगी हेलिकॉप्टर बनवणारी कंपनी भारतामध्ये का नसते? काय वाटतं? ओके, प्रथम म्हणजे या एकूण हा खूप कॅपिटल इंटेन्सिव्ह धंदा आहे. म्हणजे याच्यामध्ये प्रचंड प्रमाणावरती भांडवल लागतं आणि भारताची तसा आपला नवीन देश आहे. म्हणजे 70 वर्ष हा तुलनेनं तसा नवीन आहे देश. आणि आपल्या देशाच्या ज्या प्रायोरिटीज होत्या, आपलं जे प्राधान्य होतं ते आपल्या देशाच्या सगळ्या जनतेसाठी आणि आपला जो मूळ शेती हा व्यवसाय आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर बांधायचं आहे. तर गेल्या या सर्व गव्हर्नमेंट्सनी खूप उत्तम पद्धतीनं त्या वेळेची आपल्या काळाची गरज ओळखून गोष्टी केल्या. आता विमानाचं जर पाहिलं तर इम्पोर्ट हाच आपला आत्तापर्यंत स्थायी भाव आहे. आणि अमोद, मला एक जस्ट इंटरप्ट करायचं आहे. हे जे 18 वर्ष मेहनत करणं असतं, त्याच्यासाठी एक दमसास घेऊन बसायला लागतं. असं कुठलाही धंदा करायचा असतो त्यावेळेला आपण कुठे कमी पडतोय का? याच्या ट्रेनिंगमध्ये कुठे कमी पडतोय का? आपल्याला डायरेक्ट कसं काय असतं, दरवेळेला असतं की 31 तारखेच्या EMIचीच काळजी असते, त्यामुळे त्याच्या पुढचा विचार करण्याच्या परिस्थितीत आपला मेंदू का नसतो? ओके, नाही, दॅट्स अ छान प्रश्न आहे. ॲक्च्युली 31च्या EMIची काळजी मला पण आहे, सगळ्यांनाच असते. पण प्रश्न असा असतो की आता होंडासारखा एक व्यवसाय घेतला तर जे ऑलरेडी खूप मोठ्या प्रमाणावरती एस्टॅब्लिश्ड आहेत त्यांनी एक साईडला अजून एक असं केलेलं हे एक्सपान्शन आहे. पण भारतामध्ये जर आता जे आपले उद्योग आहेत मोठ्या प्रमाणावरती असलेले, त्यांनी जर ठरवलं तर ते हे मनात नक्कीच घेऊ शकतात. किंवा मेक इन इंडियाच्या अंडर पण आपण आता बऱ्यापैकी चालू केलेलं आहे काम त्याच्यावरती. जेवढं जमेल तेवढं माझ्या आधीच्या कंपनीमध्ये पण, बॉम्बार्डियरमध्ये, आणि आता मी भारतात बनलेल्या वस्तू आमच्या विमानामध्ये कुठे लावता येतील आणि सर्टिफाय करता येतील याच्या दृष्टीने पण मी सतत ढकलण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आता सुदैवानं देवाच्या कृपेनं मला तो अधिकार पण आहे आता माझ्याकडे. त्यामुळे मी जेवढं घुसवता येईल तेवढं भारतीय गोष्टी घुसवत असतो आमच्या सगळ्या सिस्टीममध्ये. पण सांगण्याचा मुद्दा असा की त्याला खूप भांडवल लागतं आणि हा खूप लांब प्रोसेस आहे आज आपण बघितल्याप्रमाणे. तर तेवढी तयारी, तेवढी इन्व्हेस्टमेंट आणि तेवढी रिस्क ही कोणीतरी घ्यायला पाहिजे आणि ते एखाद्या कंपनीचं काम नाही असं मला वाटतं. एक आकडेवारी आहे, सगळ्यांना सांगतो आणि तुम्हालाही ते ऐकायला हे वाटेल की भारतामध्ये सगळं मिळून खाजगी विमानं अख्खा देश बघितला तर 350 आहेत. अमेरिकेमध्ये 20,000 आहेत. भारतामध्ये विमानतळं जी आहेत, जे विमानतळांची संख्या, ज्या ऑपरेशनल विमानतळं आहेत आत्ता प्लस मायनस होऊ शकतात, ती आहे 250. माझ्या माहितीनुसार ती अमेरिकेमध्ये जी आहेत ती 12,000पेक्षा जास्त आहेत. हा संख्यात्मक फरक आहे. 2 वर्ष मनामध्ये येतात. आत्ता तुम्ही जे सांगितलं त्यातलं जपानच्याबद्दल आपण बोलतो, पण जपानला प्रॅक्टिकली त्याची सुरुवात आपल्याबरोबरच झाली आहे असं मानलं पाहिजे. कारण दुसऱ्या महायुद्धात बेचिराग झालेला देश, ते एक मोठी महासत्ता, आणि आपणही साधारण त्याच्या आसपासच स्वतंत्र झालेला देश आहोत. पण त्याच्या पलीकडे जाऊन मला याच्याबद्दल असं विचारायचं आहे की ही जी संख्या आहे, ही संख्या माझ्यासारखं जेव्हा पाहतो त्यात वाटतं ठीक आहे 350 विमानं आहेत, त्यांच्याकडे 20,000 आहेत, म्हणजे आपल्यालाही वाढायला एवढा स्कोप आहे असं बघून चांगलं वाटतं. आणि दुसरीकडे असं वाटतं की अरे आपण का नाही इथपर्यंत पोहोचलो, याची खंतही वाटते. यातलं सत्य काय? नाही, मला पण खंत वाटते, पण ती गॅप आता लवकरात लवकर आपण कमी करायला पाहिजे. आणि इथे जी मंडळी बसली आहेत सगळी नेक्स्ट जन जी आहे, तुम्ही ही गॅप कमी केलीच पाहिजे आणि भारताला अजून पुढे नेलंच पाहिजे. हे आहेच, म्हणजे याच्यात शंका नाही. आणि ह्या प्रश्नाचं जर उत्तर द्यायचं झालं तर अजूनही आपल्याकडे एव्हिएशन हा प्रकार लक्झरी म्हणून बघितला जातो. आत्ता गेल्या 10 वर्षामध्ये लोक नोकरीसाठी आणि IT चे हब्स तयार झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रवास सुरू झाला आहे. पण नाहीतर एव्हिएशन ही काही भारताची कधीच प्रायोरिटी नव्हती. म्हणजे आपण काही बाबतींमध्ये प्रचंड पुढे काम केलेलं आहे भारतानं, पण एव्हिएशन हे कायम बॅकबर्नरला आहे. कारण अख्ख्या जगातले 5% फक्त लोक आत्तापर्यंत विमानाने उडलेले आहेत आणि भारतात तो नंबर हार्डली 1 किंवा 1.5% आहे. तर आता 1.5% लोक जी गोष्ट करत असतील ती जास्त रेलेव्हंट नाही आपल्या सरकारला, आणि ते बरोबर पण आहे. पण आता मला वाटतं की जसं आपला मध्यमवर्गीय वाढतोय, अजून एक चांगलं स्टॅट्स आहे, मंदारचं जे स्टॅट्स होतं ते अगदी बरोबर होतं, त्याला अजून एक ॲड करतो मी. अमेरिकेची लोकसंख्या 37 कोटी आहे आणि भारताचा मध्यम वर्ग 42 कोटी आहे. तर त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की उद्या जर ह्या विमानांचं खरंच जर एक्सपान्शन एव्हिएशनचं करायचं झालं तर आपल्याकडची ग्राहक संख्या ही संबंध अमेरिकेच्या लोकसंख्येच्या सुद्धा जास्त आहे.
त्यामुळे आपल्याकडे स्कोप डेफिनेटली आहे आणि ते आता मला वाटतं आपल्याला एअरलाईनच्या पर्स्पेक्टिव्हमधनं बघता येईल. सो 20,000 विमानं आणि 12-14 एअरपोर्टचं स्वप्न जर भारत बघत असेल आपल्या 42 कोटी मध्यम वर्गाच्या जीवावर, तर ते अनैसर्गिक नक्की असेल. अजिबात नाही आहे, सहज शक्य आहे. आणि जेवढं जास्त, कारण आता इथून पुढची जी ग्रोथ आहे ना, सारखा आपला सगळा जी वाढ आहे देशाची ही 4 किंवा 5 मेट्रोजमध्ये आहे आणि हे चुकीचं आहे. हे सस्टेनेबल नाही, हे शक्य नाही. सारखं मुंबई, कलकत्ता, दिल्ली आणि पुणे यांनी होणार नाही. आपल्याला Tier 2 Tier 3 सिटीजला जावं लागेल, रिजनल कनेक्टिव्हिटी वाढवायला लागेल उडानसारखी, आणि त्यासाठी विमानं वापरणं अत्यंत गरजेचं आहे. कॅप्टन, मला तुला विचारायचा आहे प्रश्न ह्याच संदर्भामध्ये की तू ज्या टेक्निकल अँगलने येतेस, ज्या बाजूने येतेस, त्या याच्यामध्ये असे 20,000 विमानं असणारा देश, त्याच्यासमोर 300-350 किंवा एअरलायनर्स मला वाटतं 700 असतील, असा एक देश. तर आपली मनुष्यबळ आणि या एवढ्या मोठ्या इतक्या वर्षापासून हे काम करणाऱ्या देशांचं मनुष्यबळ यांच्या गुणवत्तेमध्ये काही फरक आहे असं तुला वाटतं का? गुणवत्तेत फरक अजिबात नाही आहे. इनफॅक्ट आपली गुणवत्ता फार मोठी आहे. इंडियन्स आर ब्रिलियंट, हे जगाने मान्य केलेलं आहे. फरक आहे. जर आपण कुठे लॅक करतो तर ती आहे आपली मानसिकता. आपण ह्या मध्यमवर्गीय चाकोरीबद्ध मानसिकतेच्यावर जातच नाही. आपल्याला अगदी सांगितलेलं असतं की हे व्हा, हे करा, आपलं रीतसर चालत राहा. पण थोडंसं आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करून, थोडेसे वेगळे अजून जॉब्स तुम्ही थोडेसे एक्सप्लोर करून, जर स्वतःत तेवढी आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवून याच्यात उडी मारली तर खरंच त्याच्यात पोहता येणार आपल्याला. पण आपण उडी तर मारायला हवी, प्रोत्साहन द्यायला हवं लोकांनी. आता माझं स्वतःचं उदाहरण द्यायचं तर माझे आईवडील दोघे प्राध्यापक, हायली एज्युकेटेड. पण मी जेव्हा त्यांना सांगितलं की मला पायलट व्हायचं आहे, तर नानांच्या भाषेत मी त्यांना फोन केला होता की त्या घरून अगदी विरोध, हे काय आपलं असं क्षेत्र, हे काय कुठलं, आपण आपल्या बाप जन्मी कोणी एव्हिएशन बघितलं नाही, विमान बघितलं नाही, तुला वेड लागले म्हणून. इतर लोकही म्हणायचे, हो हे एव्हिएशन म्हणजे पारसी पंजाब यांचं आहे, मराठी कुठे घाटी तुम्ही तिथे तग धरू शकणार. म्हणजे ही आपली मानसिकता आहे. तेव्हा आम्ही नानांना, मी स्वतः 18 वर्षाची असताना नानांना फोन केला होता. त्यांना म्हटलं होतं, नाना असं आहे, मी माझ्या वडिलांना सांगते की मला पायलट व्हायचं आहे. त्यांनी घरी बोलावलं आम्हाला आणि माझ्या वडिलांना म्हणाले, पोरीला व्हायचं आहे पायलट आणि बापाचे पाय लटलट. मग असे आपले पाय लटलट कापतात. ते कापू नये. थोडंसं जाऊ आपण चाकोरीच्या बाहेर जाऊन थोडेसे वेगळे अजून एव्हिएशन म्हणजे फक्त पायलटच नाही, त्याच्यामध्ये एअर होस्टेस असतात, एअर ट्रॅफिक कंट्रोलर असतात जे विमानांना खालीवरती उतरवतात, जसे ट्रॅफिक पोलीस असतात त्याच प्रकारचे ते रेडारवरती जमिनीवर असतात ते असतात. केटरिंग सेवा असते, कमर्शियल स्टाफ असतो, फायनान्स असतात, अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, मेंटेनन्स इंजिनियर्स. या सगळ्या गोष्टी आपण एक्सप्लोर करायला हव्यात. आणि मगच आपण, कारण आपली जी सुपर पॉवर आहे आपल्या देशाची ती म्हणजे लोकसंख्या. एवढ्या मोठ्या लोकसंख्येत आपण जर ठरवलंच की आपण मोठे वेगवेगळे क्षेत्र करायचेच आहेत, तर अमेरिका काय, जपान काय, आपण कुठे असो, वी वूड बी द सुपर पॉवर. म्हणून थोडीशी आपली मानसिकता बदलणं गरजेचं आहे असं मला वाटतं. नाना, मला एक आत्ता लक्षात आलं तो असं आहे की तुम्ही मुलीला आणि तिच्या आईवडिलांना पायलट बनण्याच्यासाठी आधी मोटिवेशन दिलं आणि ते मोटिवेशन देणं अजूनही थांबवलेलं नाही. ते चक्र तिला थेट त्या पायलटला इथे येऊन लँड करेपर्यंत तुम्ही घेऊन आलात, हे मला खरोखर कौतुकास्पद वाटतं. आणि मराठी असूनही तुम्ही दुसऱ्या मराठी माणसाला पुढं आणायचा प्रयत्न करताय, हे मला काहीतरी फारच अनैसर्गिक वाटतं. कॅप्टन, मला एक अजून म्हणजे याच्यात तुला विचारायचं आहे की काय आहे नवीन पायलट्स ज्यांना बनायचं आहे त्यांना आत्ता काय करिअरच्या संधी आहेत, किती संधी आहे? आत्ता सध्या तुम्ही म्हणाल तर गोल्डन पिरियड आहे एव्हिएशनसाठी, पायलटसाठी, एव्हिएशनच्या कुठल्याही जॉबसाठी. कारण हे एक्सपॅन्ड होतं आहे. आपलं जे आकाश आहे ते वाढतच जाणार आहेत. मेनली बिकॉज आपल्या इथे प्रवास आपले बरेच अमेरिकेत, कॅनडा, जगभर आपले इंडियन्स पसरलेत. कारण एवढ्याच्या तर मावत नाहीत ते, म्हणून जगभर पसरले आणि ते येत जात राहतात. काही ना कारणाचं त्यांनी आपली म्हणजे त्यांनी आपला जो कनेक्ट आहे तो ठेवला आहे, बॉन्ड ठेवला आहे भारताशी. आणि हा प्रवास हा होतच राहणार. एव्हिएशन भारतामध्ये हे एक्सपॅन्ड होतच जाणार. म्हणून जर पायलट व्हायचं असेल तर मी सांगू शकते की बऱ्याच फ्लाईंग ट्रेनिंग स्कूल्स आहेत. मी जिथून केलं ती इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकादमी रायबरेलीमध्ये, जशी IIT साठी इंजिनिअरिंगसाठी IIT असते तशी ही आहे. एंट्रन्स वगैरे परीक्षा असतात.
10+2 लागतं आम्हाला फक्त सायन्स आणि मग ट्रेनिंग असते 200 तासांची. तर ती कुठेही घेता येते. अनेक फ्लाईंग स्कूल्स आहेत भारतभर, भारताच्या बाहेरही जाऊन करता येतं आणि फार काही अवघड नाही. एअर ट्रॅफिक कंट्रोल बनायचं असेल तर इंजिनिअरिंगची डिग्री लागते BE-IT मध्ये अँड देन यू कॅन बी एअर ट्रॅफिक कंट्रोलर. मेंटेनन्स इंजिनियर बनायचं असेल तर त्याचंही इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड असतं, त्याचे डिप्लोमा कोर्सेस वेगवेगळे आहेत. ते जर तुम्ही इंटरनेटवर गुगल केले तर सगळं त्याचं सगळी अगदी रितसर माहिती मिळते. पण ती तुम्ही एक्सप्लोर तर करा, तुम्ही जा तर. एव्हिएशन एक असं खूप हे नाही आहे, तुम्ही जस्ट त्याच्यात जसं मी म्हणाले उडी तर मारा. मी तुला सांगतो की आत्ता इथे जे सगळेजण बसले त्याच्यातले आत्ता तुझं हे सगळं ऐकल्यानंतर त्याच्यातल्या काही जणी जर का अजून 2-3 वर्षांनी अशा स्ट्रिप्स लावून विमानामध्ये एंटर होताना दिसल्या तर काय शुभंकर चित्र असेल, किती छान दिसेल ते. ॲक्च्युली तुम्हाला गंमत सांगते की भारतामध्ये जगात जी महिला लेडी पायलटची जी टक्केवारी आहे ती सर्वात जास्त आहे. जगात इतक्या महिला वैमानिक नाहीत जितक्या भारतात आहे टक्केवारीनुसार. सो येस, मुलींनी तर यायलाच हवं. कशामुळे झालं असेल, असं काय असेल? याचं कारण हे आहे की आपल्या इथली जी कुटुंब संस्था आहे, फॅमिली, ती फार स्ट्रॉंग आहे. आता जसं माझा नवरा पायलट, मी पायलट, 2 मुलं आहेत. आता हे 2 मुलांना मी सोडून फ्लाईटवर जाणार कशी? पण इथे आईवडील येतात, सासू येते, सासरे येतात. मग ही जी आपली सिस्टम आहे ही फार स्ट्रॉंग आहे आणि ही सिस्टम बाहेर नाही आहे. न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत. छान आहे, इंटरेस्टिंग. येस, व्हेरी न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत. तर तिथे महिलांना हा प्रश्न फार मोठा आहे की कसं आपण करणार, कसं कुठे सांभाळणार, घर सांभाळणं, मुलांना कुठे ठेवणार. तर इथे जो सपोर्ट सिस्टम आहे भारताचा तो फारच चमत्कारिक आहे आणि तो वापरा मुलींनी आणि करा, काम करा. मी तर नेहमी सांगत असते मुलींनी घरी बसू नये, नेहमी काम करावं. कारण भारताची तुम्हाला जर प्रगती बघायची असेल, कुटुंबाची प्रगती, जसं माझं एअरबसचं विमान आहे, 2 इंजिन असतात. तर ते विमान माझं 2 इंजिनसोबत 40,000 फुटांवर जातं, पण एका इंजिनवरती ते केवळ 20,000 फुटांवरती चालतं. म्हणून दोन्ही इंजिन, पुरुष आणि स्त्री, दोघांनी कार्यरत असावं. फार छान. म्हणून तेव्हाच आपली जी प्रोग्रेस आहे ती फुल मॅक्स सिलिंग आम्ही ज्याला म्हणतो, विमानाचं मॅक्स सिलिंग, तिथपर्यंत गाठावं. मुलींनी तर जरूर घरी बसू नये. पाणी ग्रहण केल्यानंतर आपल्या करिअरवर पाणी टाकू नये. वा 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 वा, फार छान, फार छान. आणि हा त्यातलं 20,000 फूट आणि 40,000 फुटाचं जे 2 इंजिनांनी 40,000 फुटावर जाता येतं, एका इंजिनाने 20,000 फुटावर जाता येतं, हा आपल्या सगळ्या वैवाहिक संस्कृतीवर काय स्ट्रॉंग कॉमेंट आहे. फारच छान. पुन्हा एकदा टाळ्या तुम्ही नीलमसाठी जरूर वाजवा. आपण थोडंसं सगळे मिळून प्रयत्न करतोय की आत्ता वर्तमान बघूयात, थोडंसं भविष्य बघूयात. मला तुम्हाला दोघांनाही विचारायचं आहे की आत्ता ना असं आता ते ड्रोन्स येत आहेत, माणूस ज्याच्यासाठी लागत नाही अशी विमानं उडताना आपण पाहतो. एक सुरुवात अशी आपण ऑटो पायलट म्हणून हे पाहिलेलं आहे की इथपर्यंत तंत्रज्ञान जाऊन पोचलं आहे की उद्या पायलट्स जर विमानामध्ये नसतील तरी ते विमान एका ठराविक उंचीवरून स्वतः येऊन लँड करेल आणि टॅक्सीवेवर जाऊन उभं राहील. इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. हे पुढे 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 चाललं आहे. मला नेहमी असं वाटतं की जर का समजा विमानांना माणसाची गरजच राहिली नाही, असं कधी होईल का? आणि त्यावेळेला आपण तिघं काय करू, असं एक मला खूप उत्सुकता आहे. तर मला नीलम तुझ्यापासून सुरुवात करायची आहे की तू काय पाहतेस, हे कुठं जाईल तंत्रज्ञान सगळं? सध्या हे तंत्रज्ञान आहे. माझ्या विमानात 2 ऑटो पायलट आहेत आणि आम्ही दोघे ह्युमन पायलट्स. विमान हे टेक ऑफ झालं, 100 फुटांवरती आम्ही ऑटो पायलट ऑन करतो. ते विमान सगळं लँड जिथे जायचं तिथे लँड करणार, आम्ही झोपू शकतो. दॅट इज अ थिंग. बट मग आमची गरज कशाला? विमानाला काही असं साचेबद्धच जातं ते, कारण ते मशीन आहे, रोबोट टाईप्स. त्याचंही डोकं फिरतं कधी कधी. आणि जेव्हा विमानाचं डोकं फिरतं, जेव्हा मशीनचं डोकं फिरतं, तेव्हा आपलं डोकं आपल्याला लावावं लागतं. आणि ऑटोमेशन जरी गेलं तरी एक ह्युमन एलिमेंट आपल्याला लागणारच. नाही तर ते विमानं सगळं टेक ओव्हर करतील तसं बघितलं तर. पण म्हणजे हे याच्या पुढे कुठे जाईल? की माणसांची गरज राहीलच असं वाटतंय? नाही राहणार. माणसांची गरज राहणार नाही. कारण आता तुम्ही एअर ट्रॅफिक कंट्रोलही बघा, विमानं एकमेकांशी बोलतात. आधीच्या काळात कसं होतं, 2 विमानं असे आली,
तर ती क्रॅश व्हायची. क्रॅश झाला होता आमच्या इथे दिल्लीवर. पण त्यानंतर एक ट्रॅफिक कोलिजन अवॉइडन्स सिस्टम आलं. 2 विमानं एकमेकांशी बोलतात, एक म्हणतो वर जा, दुसरा म्हणतो खाली जा. आणि जर एकाने ऐकलं नाही आणि तो उलटा खाली जायला लागला तर हा दुसरा म्हणतो अरे तो खाली जायला लागला मी वर जातो. हे संभाषण विमानच करतात एकमेकांशी. सो ह्याच्याशी करतात. ग्राउंडवर असलेल्या एअर ट्रॅफिक कंट्रोलरशी पण यांचं होतं. म्हणजे ते कम्प्लिटली सक्षम आहेत सगळं काही हँडल करायला. पण तरीसुद्धा एमर्जन्सीमध्ये ही पायलटची गरज लागते. की नंतर मी तुम्हाला अजून एक किस्सा सांगेन हडसन रिव्हरचा. त्याच्यामध्ये आपल्याला कळेल की वैमानिकाची गरज विमानात का असते. आम्हाला आत्ता ऐकण्याची उत्सुकता आहे. अच्छा, हा एक किस्सा तुम्हाला हडसनचा सांगते मी. अमेरिकेहून न्यूयॉर्कच्या लगवाडिया एअरपोर्टवरून एअरबस A320 म्हणजे जे विमान मी उडवते त्याच विमानाची गोष्ट आहे. युनायटेड एअरवेज 1549 फ्लाईट. कॅप्टन सलिनबर्गर हे कॅप्टन होते आणि त्यांच्याबरोबर फार अनुभवी को पायलट होता. ते सुद्धा ट्रेनिंगचे निष्णात असे पायलट होते. 5 कॅबिनकर्मी होते आणि 150 पॅसेंजरचं हे विमान. या विमानाने लगवाडिया एअरपोर्टवरून टेक ऑफ केला. अगदी जवळजवळ 2,500-3 हजार फुटांवरती विमान गेलं आणि समोरून मोठमोठे थवे, पक्ष्यांचे मोठमोठे थवे आले आणि इंजिनमध्ये घुसले. दोन्ही इंजिन बंद, डॅमेज, टोटल डॅमेज. आता 3,000 फुटांवरचं विमान जेव्हा इंजिन नसतं त्याला, तेव्हा ते जसं तुम्ही कागदाचं विमान बनवता त्या प्रकारचं विमान झालं ते खाली पडणार. आणि 3,000 फूट म्हटल्यावर 1,500 फूट प्रति मिनिट म्हणा तर 2 मिनिटात ते विमान खाली जमीनदोस्त होणार होतं. आता या ह्याच्यामध्ये त्यांच्या समोर असा प्रश्न आला होता की हे कुठेतरी आपल्याला सुरक्षित लँड करायचं आहे. प्रवाशांचा जीव, आपला स्वतःचा जीव, वैमानिकाच्या, ते डॉक्टरसारखं नाही की आम्ही हे करणार आहोत, काही धोका झाला तर ती तुमची जबाबदारी, असं नाही. इथे आमचाही जीव पणाला लागलेला असतो. तर हे विमान ATC एअर ट्रॅफिक कंट्रोलर त्यांनी इमर्जन्सी घोषित केली. आम्ही त्याला मेडे म्हणतो. मेडे घोषित केलं त्यांना की आमचे एंजिन्स हॅव फेल्ड. आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलर त्यांना सुचवत राहिला इथे एक एअरपोर्ट आहे, बाजूला एक एअरपोर्ट आहे, तुम्ही इथे रनवेवर लँड करू शकता. पण त्यांच्या हिशोबाने काही शक्य नव्हतं. एवढ्या ह्याच्यामध्ये को पायलट जो होता, आता इंजिन गेल्यानंतर सगळे सिस्टम्स आमच्यासमोर जे डिस्प्लेज असतात ते सगळे ऑफ होतात. एक क्विक रेफरन्स हँडबुक असते कॉकपिटमध्ये, त्यांनी ती उघडली. इंजिन पुन्हा कसं त्याला, आता कंप्लीट डॅमेज झालेलं होतं इंजिन, पण ते पुन्हा कसं त्याला चालवता येईल त्याचा तो प्रयत्न करू लागला. 2 मिनटं तो प्रयत्न करतच होता. त्याने तो प्रयत्न थांबवला नाही. सगळी चेकलिस्ट त्याने पूर्ण केली. या दरम्यान पुन्हा ATCचा दबाव की तुम्ही काय करणार, रिक्वेस्ट इंटेन्शन. मग शेवटी कॅप्टन सलिनबर्गर म्हणाले की आम्ही हडसनवर लँड करणार. हडसन तुम्हाला माहीत असेल नदी, अमेरिकेत न्यूयॉर्कवर ते मोठे मोठे ब्रिज जे आपण बघतो टी व्हीमध्ये, त्याच परिसरात स्टॅच्यू ऑफ लिबर्टी वगैरे आहे. तर तिथे ह्यांनी निर्णय घेतला की मी ह्या पाण्यावरती विमान लँड करणार. आता पाण्यावरची लँडिंग याची आम्ही सिम्युलेटरमध्ये ट्रेनिंग घेतो, पण ही जी ट्रेनिंग असते ही आम्ही कधी केलेलीच नसते. ॲक्च्युली कधीच झालेलं नसतं. इंजिन फेलियर होतं, प्रेशरायझेशन फेलियर होतं, पण डिचिंग, ह्याला आम्ही डिचिंग म्हणतो पाण्यावर लँड करण्याला, हे कधी होत नाही. आणि ही डिचिंग ते करणार होते. 500 फूट अंतरावर त्यांनी अनाऊन्समेंट केली, दिस इज युअर कॅप्टन, ब्रेस फॉर इम्पॅक्ट. ब्रेस पोझिशन असते जेव्हा फोर्स लँडिंग, आणि ब्रेस फॉर इम्पॅक्ट हे शब्द कोणाच्याच तुमच्या कानी पडू नये जेव्हा तुम्ही प्रवासी म्हणून करता, कारण त्याचा अर्थ होतो की विमान हाताबाहेर गेलेला आहे, आता काही स्कोपच नाही आहे, वी आर डुईंग अ फोर्स लँडिंग. म्हणून त्यांनी ही अनाऊन्समेंट केली आणि अगदी फार स्वच्छपणे ते विमान पाण्यावर लँड केलं. अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते की जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींची आम्हाला ट्रेनिंग असते. आम्ही जो गणवेशधारी असतो, कॉकपिट क्रू किंवा कॅबिन क्रू, वी आर ट्रेन्ड फॉर एमर्जन्सी. बट ॲज अ प्रवासी तुम्ही जेव्हा बसता तेव्हा एक छोटीशी ट्रेनिंग आम्ही तुम्हाला देतो, एक छोटासा डेमो देत असतो तुम्हाला की विमान पाण्यावर लँड करत असेल तर असा जॅकेट, लाईफ जॅकेट असं घाला, प्रेशरायझेशन फेलियर असेल तर मास्क असा खेचा. बहुतेक वेळा मी पाहिलं आहे की प्रवाशांचं या गोष्टींकडे लक्ष नसतं. म्हणून त्या गोष्टींकडे अवश्य लक्ष द्या. बहुतेक त्या फ्लाईटमध्ये प्रवाशांनी खूप बारकाईने या गोष्टी लक्षात ठेवल्या होत्या. विमान लँड झाल्यांवरती कॅबिन क्रूने सगळ्यांना अगदी सुखरूप बाहेर काढलं. प्रवाशांनीसुद्धा पॅनिक न होता, आणि पाण्यावर लँडिंग म्हणजे ते जानेवारीचा महिना होता, 2 डिग्री आहे सध्या, न्यूयॉर्क इज व्हेरी कोल्ड, आणि पोहण्याचा तर प्रश्नच नव्हता. त्यांनी आपली सतत विवेकबुद्धी वापरून ते विंगवरती, पंखांवरती उभे राहिले पाण्यात. अगदी काही वेळात तिथे रेस्क्यू टीम पोचली, सगळ्यांना बाहेर काढलं, कोणाला कसलीच इजा झाली नाही. हा मोठा चमत्कार होता.
याच्यात एक मला ॲड करायचं आहे, जे मला खूप ग्रेट वाटतं आणि त्याच्यावरच प्रश्न विचारायचा आहे की आता काय खूप मशिनरी आहेत ना, तर या हडसनच्या केसच्या वेळेला असं झालं होतं की ही अशी विशिष्ट एक सिम्युलेशन केलं जातं, नंतर चौकशा समित्या जगात सगळीकडे बसतात, तसं अमेरिकेमध्ये बसल्या आणि त्याच्यात असं झालं की ही अशी विशिष्ट सिच्युएशन जर झाली तर त्या सिच्युएशनमध्ये सिम्युलेट करून ते सिम्युलेटर कसं ऑपरेट करतं हे त्या प्रोग्रामला सगळं दाखवलं गेलं. त्या प्रोग्रामने जे केलं त्या प्रोग्रामने ते क्रॅश केलं, जेव्हा की तो जो कॅप्टन तिथे कंट्रोलमध्ये होता त्याने मात्र ते विमान वाचवलेलं होतं. तेव्हा मगाचा जो आपला प्रश्न होता की मशीन वाचवू शकेल का माणसाची प्रज्ञा वाचवू शकेल, याचं मला वाटतं याच्यामध्ये उत्तर आहे. आणि हाच प्रश्न मला पुढे विचारायचा आहे कॅप्टन, की मी गाडी चालवत असेल तर माझ्या शेजारून माझी बायको माझ्यापेक्षा जास्त गाडी चालवते. ती गाडी चालवत असेल तर शक्यता अशी आहे की तिच्यापेक्षा शेजारी बसून मी जास्त गाडी चालवतो. करेक्ट. तुम्ही दोघं जण कॉकपिटमध्ये असता, त्यातला एक जण सिनियर एक जण ज्युनियर असं ठरलेलं आहे. हे सगळं विमान जोपर्यंत छान चाललंय तोपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. माझ्या बाबतीत असं होतं आणि इथल्या प्रत्येकाच्या होत असेल की चाललेलो आहे उबरने, बसलो आहे मागे आणि मध्ये कोणी आलं तर मीच पाय दाबतो, माझ्यासमोर ब्रेकही नाही काहीच नाही. हे सगळे माझे रिफ्लेक्सेस आहेत. तुम्ही ज्या वेळेला कॉकपिटमध्ये असता त्यावेळेला ज्या वेळेला अशी काहीतरी गोष्ट तयार होते, ज्या वेळेला तुम्हाला इमर्जन्सीला फेस करायला लागते, तुम्हाला माहिती नाही की तुमचा जो सह कॅप्टन आहे तो कसं काम करेल, तुम्हाला माहिती नाही की ते जे इन्स्ट्रुमेंट जे दाखवतं आहे ते बरोबर दाखवतं आहे का ते पण बिघडलं आहे, तुम्हाला माहिती नाही की वेदर जे बाहेर आहे ते मला सपोर्ट करणार आहे की नाही आहे, अशी जी अडचणीची परिस्थिती असते त्या अडचणीच्या परिस्थितीमध्ये लॉजिकल निर्णय घेण्यासाठी तुम्हाला काय ट्रेनिंग दिलेलं असतं, मला वाटतं की हे खूप महत्त्वाचं आहे. आम्हाला इव्हन अदर केसेसमध्ये सुद्धा करेक्ट. याला सगळं आता जसं हडसनमध्ये झालं त्या कॅप्टनच्या करिअरमध्ये असं कधी नाही झालं, पण ती सगळी जी ट्रेनिंग त्यांनी आयुष्यभर केली होती ती त्या दिवशी कामी आली. आणि अशीच सिच्युएशन असते म्हणून आम्ही दर 6 महिन्याला आमची ट्रेनिंग असते सिम्युलेटरमध्ये की हे होऊ शकतं, ते होऊ शकतं, इंजिन फेल होऊ शकतात, प्रेशरायझेशन फेल होऊ शकतं आणि त्याची ट्रेनिंग आम्हाला ती करून दाखवावीच लागते. आणि यासाठी जरी रोज नवा कोपायलट असतो, रोज नवीन कॅबिन क्रू असतात, पण एक कॉमन भाषा आमच्यामध्ये असते आणि ती भाषा म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स SOP. आम्ही या SOPची भाषा बोलतो, ती आमची कॉमन भाषा असते आणि त्या प्रोसिजर्स ज्या दिलेल्या असतात त्या आम्ही पार पाडतो अगदी. आणि इट इज ऑल टीम ट्रेनिंग. CRM इज क्रू रिसोर्स मॅनेजमेंट, एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. टीमवर्क आमच्या क्षेत्रात आमचं HRO आहे, हाय रिस्क ऑर्गनायझेशन, जिथे म्हणजे इतके धोक्यादायक गोष्टी. तुम्ही विमानाचा विचार केला तर विमानाचा मिसाईल ॲक्च्युली एवढ्या टनाचं इंधन असतं, त्याच्यात प्रेशराईज असतं आणि ते 9/11मध्ये वापरलं सुद्धा त्यांनी दाखवलं होतं. सो इट इज अ व्हेरी डेंजरस इक्विपमेंट असूनसुद्धा इथे सेफेस्ट मोड ऑफ ट्रान्सपोर्ट. आणि याला कारणीभूत म्हणजे आमची टीम ट्रेनिंग, CRM ट्रेनिंग आणि ह्या सगळ्या ज्या ट्रेनिंग आम्ही घेतो त्या गोष्टी. अमोद, हीच लाईन मला कंटिन्यू करायची आहे. या मोठ्या मोठ्या कॉर्पोरेशन्स जेव्हा उभ्या राहतात तेव्हा हेच एकमेकांशी जुळवून घेणं, एकमेकांना टीम म्हणून उभं करणं, हे सगळं कसं चालवतात? म्हणजे आता तू जो मगाशी आकडा सांगितलास 2.5 लाख लोक काम करतात आणि काही 100 बिलियनचा पैसा संपत्ती निर्माण करतात, हे कसं घडत असतं? सो अगेन कुठलाही एवढा मोठा प्रॉडक्ट जेव्हा आता साधं उदाहरण घ्यायचं तर बोईंग 747 जम्बो जेट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर जस्ट टू गिव्ह यू अन आयडिया, त्याच्यामध्ये 60 लाख पार्ट्स असतात. तर आता कल्पना करा की 60 लाख पार्ट्स एकत्र करायचे आहेत, त्याच्यामध्ये 450 लोक बसवायचे आहेत, त्यात नीलमसारखे एक्सपर्ट कॅप्टन्स असणार आहेत आणि तुम्ही 9-9, 10-10, 12-12 तासाची फ्लाईट्स घेणार आहात. आणि तर त्यामुळे हा जो प्रॉडक्ट आम्हाला बनवायचा असतो जेव्हा डिझाईन फेजमध्ये, कारण मी इंजिनिअरिंगला पण होतो सुरुवातीला आणि नंतर मी का प्रोग्राम डेव्हलपमेंट एअरबस 220 जो प्रोग्राम आहे त्याचा ओरिजिनल जी टीम होती बंबार्डियरची, तो मूळचा केनेडियन होता, C सिरीज नावाचा, त्याचा आता एअरबस 220 नाव आहे. तर तेव्हा ते सगळं आपल्या डोळ्यापुढे असतं की तुम्ही जे करताय आत्ता त्याच्यावरती पुढची काही वर्ष किंवा अनेक वर्ष कोट्यावधी सीट्स ट्रॅव्हल करणार आहेत. त्यामुळे त्या सगळ्यांची सेफ्टी आणि ह्या सगळ्याची जबाबदारी ही आपल्यावर आहे. ही नोंद प्रत्येकजण त्या चेनमध्ये घेतो. आणि कारण कसं आहे, ती एक अक्षरशः साखळीसारखं असतं आणि त्या साखळीमधली एकही लिंक शेवटी ॲप्लिकेशन जे आहे त्या डिव्हाइसचं
ते नीलम करणारे आणि एअर इंडियाचे मेकॅनिक्स ते मेंटेन करणारे आहेत आणि फ्लाईट कंट्रोलर्स आहेत आणि सगळं. पण तो प्रॉडक्ट बनत असताना, त्याचं डिझाईन होत असताना हे सगळी म्हणजे ह्या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये तो एक DNA एकच असतो की सेफ्टी फर्स्ट. त्यामुळे सेफ्टी पहिली, रिलायबिलिटी दुसरी आणि डिपेंडेबिलिटी तिसरी. तर ह्या 3 गोष्टी ह्या असल्याच पाहिजेत. त्याच्याशिवाय एवढ्या धोक्याचं तुम्ही कुठलं वाहन बनवू शकणार नाही. पण त्याचा फायदा असा आहे की आज जर तुम्ही ॲक्सिडेंट्सचं जर प्रोबॅबिलिटी बघितली तर 1,10,00,000 पट गाडीच्या ॲक्सिडेंटची शक्यता जास्त आहे विमानात तुम्ही प्रवास करत असलेल्यापेक्षा. तर हे जे आहे, हे जे यश आहे, हे ह्या सगळ्या टीमच्या कल्चरमधनं आहे. टीमचं कल्चर आणि हे सगळं आत्ता तू बोलतोयस म्हणून मला पुन्हा तुलाच प्रश्न विचारायचा आहे. तू जगभरामध्ये फिरतोस, तिथल्या तू स्वतः जपानमध्ये, सिंगापूरमध्ये आणि विविध देशांमध्ये राहून काम केलं आहे, मोठ्या मोठ्या कॉर्पोरेशन्समध्ये. म्हणून मला हे समजून घ्यायचं आहे. आमच्याकडे कसं आहे की आम्ही एखाद्याला सांगितलं ना की 12 वाजता आपल्याला हे काम करायचं, की आम्हाला खात्री असते होणार नाही, तो 12 वाजता येणार नाही, 12 वाजता शिफ्ट सुरू होणार नाही, तो 11:15 येईल, तो 12:15 येईल, पण तो इन्श्युअर करेल की तो 12ला येणार नाही. हल्ली आम्ही काय सांगतो, बा हे आमचं असं कल्चर आहे. त्यातला जोक्स अपार्ट, अशी कुठली कल्चर जगभरामध्ये काम करत असतात जी काही लोकांना महासत्ता बनवतात? फार छान प्रश्न आहे आणि मला आशा आहे की भारताचं नाव पण त्या लिस्टमध्ये येईल. जपान हे एक चांगलं उदाहरण आहे. मी साधारणतः कामानिमित्त 51-52 देशांमध्ये जातो आणि त्यातल्या 3-4 देशांमध्ये मी राहिलेलो आहे, म्हणजे माझ्या कुटुंबासकट काही वर्ष. जसं जपान आहे, चायना आहे, US, कॅनडा आणि सिंगापूर. पण जपानचं एक कल्चर असं आहे की ज्याच्यामध्ये एखादी गोष्ट करायची म्हणजे ती इतकी धर्म समजून केली जाते आणि त्याचे पूर्ण तयारी, आखणी, नियोजन आणि त्यानुसार एक्झिक्युशन हे करावं लागतं. आणि जे तू आता छान उदाहरण दिलं की 12 वाजता चालू करायचं आहे, तर काय तर आपल्यासारखे म्हणजे पण आपले लोक फ्लेक्सिबल पण जास्त आहेत की त्यांना 12 ते 5 दिलं तर 5 वाजता त्यांची चुळबुळ सुरू होते. हे पण खरं आहे. आपल्याला तसं होत नाही. आपले 12 ते 1ला चालू करतील पण नंतर 6ला पुन्हा जायचं म्हणतीलच असं नाही. कारण आपल्या लोकांची तयारी असते कष्ट करण्याची. फक्त ते जे अजूनही आपल्याला ते गणित काही जमलेलं नाही. पण मग त्यावेळेला ज्यांना भारतात धंदा करायचा आहे, म्हणजे तुम्हालासुद्धा, तर एक लक्षात ठेवा की 12ची मीटिंग असेल तर 11 सांगा, म्हणजे मग मीटिंग वेळेत चालू होईल तुम्हाला हवी तेव्हा. कारण शेवटी काय, हे बघा, प्रत्येक मार्केट, प्रत्येक कल्चरचा तुम्ही आदर केलाच पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही स्वतःला अडॉप्ट केलं पाहिजे. कारण तुम्हाला शेवटी त्या लोकांना घेऊन काम करायचं आहे. तर त्या दृष्टीनं मी करतो. आणि आफ्रिका हे एक अगदी उत्तम उदाहरण आहे. कारण आफ्रिकेमध्ये पण बऱ्याच ठिकाणी म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल अशा पद्धतीने गोष्टी घडत असतात, पण शेवटी ते रिझल्ट मिळवतात. हे काय वेगळेपण असतं? म्हणजे मी म्हटलं तसं की तू वेगवेगळ्या कल्चरमध्ये क्रॉस बॉर्डर सगळं काम केलं की जपानचं काय वैशिष्ट्य आहे, सिंगापूरचं काय आहे, अमेरिकेचं काय आहे? आम्हाला थोडं मजा येईल ऐकायला. मी एकच म्हणजे एक असं आहे की तुमच्यातल्या प्रत्येकाला, म्हणजे विद्यार्थ्यांना स्पेशली, की प्लीज एक लक्षात ठेवा की हार्डवर्कला कोणताही दुसरा पर्याय नाही. आणि तुम्हाला जर पुढे जायचं असेल ना तर कित्येकदा तुमचं काहीतरी वेगळेपणा दाखवायला लागतो आणि ते बऱ्याचदा अवघड असतं. जर सगळेच जण त्या एकाच पद्धतीने काम करणारे असले तर कदाचित अवघड असतं. पण तुम्ही जर स्वतःचं काम ठेवलं तर माझ्या मते, आणि आता काय शिकण्यासारखं आहे, तर बऱ्याचशा ठिकाणी हे एखादं काम दिलं आहे म्हटल्यावरती त्याला झोकून द्यायचं हे खूप परदेशामध्ये जास्त आहे. आणि तिथे ना एखाद्या गोष्टीत स्पेशलाइज खूप लोक करतात, म्हणजे त्या क्षेत्रातले एकदम किडे असं असतं. आणि मग ते त्यातले इतके तज्ज्ञ बनतात आणि मग ते त्यांचं ज्ञान योग्य त्या ठिकाणी वापरता आलं पाहिजे. तर तुम्ही नेहमी एक गोष्ट करा की प्रत्येक गोष्टीत आपल्याला एक्सपर्ट बनता येणं शक्य नाही आहे, पण आपल्याला प्रत्येक क्षेत्रातली माणसं माहिती पाहिजेत ज्यांना त्या क्षेत्रातली उत्तम ज्ञान आहे, अक्कल आहे आणि कनेक्शन आहे. त्यामुळे ती माणसं जर तुम्ही गोळा केलीत, तर मला जर उद्या PD पाटील सरांकडे जायचं असेल तर माझी त्यांच्याशी प्रत्यक्ष ओळख नाही आहे, पण त्यांना ओळखणारे माझ्या घरचे आहेत. तर त्यामुळे हे जोपर्यंत 1 किंवा 2 नेटवर्कचं कनेक्शन आहे ना, तोपर्यंत इन्फ्लुएन्शियल लोक, नॉलेजेबल लोक, जिथे काहीतरी खूप चांगलं घडतं आहे तिथे तुमचा टॅप असला पाहिजे. आणि त्यासाठी नेटवर्क वाढवा, रिलेशनशिप्स वाढवा आणि रिझल्ट्सवर सतत फोकस ठेवा. तर हे सगळ्या देशांची जी नावं आपण घेतली, हे सगळे लोक फक्त एवढंच करतात. यांना काय सगळं अगदी जन्मली पोरं की त्यांना सगळं विमान डिझाईन असं काही नाही आहे. आपलीच माणसं तिथं सगळे आहेत, आपल्यामुळेच ते मोठे झालेत. आपल्यामुळेच असं नाही, पण आपल्यामुळे पण मोठे झालेले आहेत. पण एवढं लक्षात ठेवा की अचानक भारतीय माणूस 11चा 11ला हजर राहायला लागतो जेव्हा तो भारताच्या बाहेर जातो. तर हे असं का होतं, एवढा प्लीज विचार करा.
आता ह्याच म्हणजे याच प्रश्न तुम्हाला दोघांनाही मला विचारायचं आहे की एखादा मराठी मुलगा किंवा मुलगी जेव्हा तुमच्यासमोर नोकरीसाठी येते तेव्हा तुमच्या मनात मराठी नाव वाचलं मंदार भारतीने तुमच्याकडे अर्ज केला की मला जॉब द्या, तर माझं नाव वाचलं की तुमच्या मनात काय येतं? माझ्या मनात येतं की याला पहिला जॉबला कसा लावायचा. पण हे आणि हे मी म्हणजे मंदार खरंच त्याच्या क्षेत्रातला तज्ज्ञ माणूस आहे, पण आणि मी त्याचं कौतुक म्हणून म्हणत नाही, पण मी खरोखर जेवढं जिथे जमेल तिथे भारतीय लोकांना जगातल्या कुठेही प्रयत्न केलेला आहे या इंडस्ट्रीमध्ये आणण्याचा. अमोद, हा तुझा चांगुलपणा झाला. ओके, पण मला खरं ऐकून घ्यायचंय की एखादा मराठी माणसाचा रिझ्युमे आला की मनात काय येतं? मराठी माणसाचा रिझ्युमे आला की पहिलं माझ्या मनात येतं की एक आत्मविश्वास जो प्रकार आहे, ज्ञान आणि संस्कृती याच्यामध्ये मराठी माणसाला कोणीही बीट करू शकत नाही. आपली संस्कृती, आपलं आपुलकीनं वागणं, प्रामाणिक असणं, कष्ट करणं, याच्यात काही नाही. आत्मविश्वास जो प्रकार आहे ना, त्याच्यात मी माझंच उदाहरण देतो की जेव्हा आपण इंटरव्ह्यूजला जातो, एखाद्या मोठ्या पॅनलमध्ये बसतो, तेव्हा म्हणजे आपणही इंग्लिश शिकलेलं असतं, आपल्यालाही बोलता येत असतं, पण ह्या सगळ्या लोकांमध्ये कसं बोलायचं. आणि कित्येक लोक म्हणजे आपल्या देशामध्येच इतर राज्यांमधले नुसता बोलबच्चनपणा करून मराठी मुलांपेक्षा जास्त स्मार्ट आहेत असं दाखवतात, पण जरा एक त्या अनियनचा एक पील केलं, आपण एक लेअर खाली गेलं की आपली मुलं इतकी हुशार असतात, त्यांचं फाउंडेशन इतकं सॉलिड असतं. त्यामुळे मी फक्त नेहमी एक इंटरव्ह्यूमध्ये असा प्रयत्न करतो की नुसत्या फेस व्हॅल्यूवर न जाता त्या माणसाच्या कोअरपर्यंत जाऊन त्याला संधी द्यायची बोलतं करण्याची. तुला नीलम, आणि मला आपण मराठी माणसाबद्दल बोलतोय म्हणून नीलम, हे तुमची जी सगळी पायलट लोक एकमेकांशी ज्या भाषेत बोलतात ना, ब्रावो, चार्ली, डेल्टा, असं एकमेकांशी काहीतरी अगम्य भाषेमध्ये बोलत असतात, तसंच तुम्ही सगळीकडे बोलता. मराठी जवळजवळ काही लागत नाही. मला आता एवढं मागच्या जवळजवळ 40-45 मिनटं मी ऐकतोय, तुला एवढं चांगलं मराठी तू कसं काय बोलतेस अजूनही? नाही, मराठीशी नाळ तोडलेली नाही आहे, आणि वडील लेखक आहेत मराठी. अच्छा, मराठी फक्त साधीही बोलत नाही, आमच्या गावची घरची मराठी ऐकायची तर तेही मी तुम्हाला ऐकून दाखवू शकते. हा, बिलकुल ऐकू, बिलकुल ऐकू. अच्छा, मी एक तुम्हाला छोटा आमच्या देशी मराठीतला किस्सा सांगते. माझ्या वडिलांचं पुस्तक ढोर हे आत्मकथन, यातला हा किस्सा आहे. माझ्या वडिलांना 8 थोरल्या बहिणी, पद्मिनी, नागिनी, कस्तूर, केसर, सत्यभामा, द्रौपदी, सरस्वती, संत सखुबाई. त्यानंतर 4 मुलगे, महादेव, आजीनाथ, ब्रह्मदेव आणि भगवान. आता यापैकी आजीनाथ या मुलाचं लग्न मुंबईच्या धारावीत ठरलेलं होतं. तिथं आई सगळ्या वराडाला घेऊन, या भावंडांना घेऊन जानवस घरी दिल्या गेली आणि तिथं मांडीला मांडी लावून सगळे दाटीवाटीनं बसले. तसं एक बारीक शेलाट बाई माणूस डोक्यावर लांब लचक पदर घेऊन आलं, सगळ्याच्या पाटापाटा पाया पडून गेलं. तशी कुजबूज झाली. नादर हाय, भरी दिसते या. होणाऱ्या सुनेला पाहून आई नवजू लागली. मेल्यानं स्वतःच्या मनानं केली या, पर पोरगी तर लई उजगी दिसती र. तसा तिची लेक दुसरी बहीण पदाबाई, तिने टोला हाणला. अगर राव दी, चावलं म्हणजे कळण, परसन परन तवा कळण. आत्ताच काय कळतंय तुला माती, चांगलं न वंगाळ, नांदन तवा खरं. वहिना बाय पदा, तुझं बी खरं हाय, खोटं नाही. अगं पहिल्या ना अशात गरीब गया दिसत्यात ग, आणि भरलंय मारक्या म्हशी होत्यात ग बया. तशी सरसाबाई, दुसरी बहीण सरसावली, म्हणाली ह्या पदीला तर नुसतं कुणाला बी नावं ठेवाय पाहिजे. निनादीला 12 बुधी, फोडला कपळण बांधली चिंधी. अगं पदे, अगं सरशे, तुझ्या वाटण आहे बघ म्या, तुपलं तू वट. अगं मग कशाला एखाद्याच्या लिकीला निंदितीस? स्वतःला नांदून दमली तेव्हा स्वतःच्या जगाला सांगतीस वय ग. तुझी तर नुसती बोलणी उच्चन करणी कुच. तर यांना जाणीव देण्यासाठी नागाबाई आली. म्हणाली अगं घरी ती दारीन, सासर ती माहेरी, तुम्ही लगीन लावा आलात का पाहुण्या रावळ्यात भांडाय ग. तशी तिला ती म्हणली अगं गप ग, तू तर लई भोळी शिता चोळी बेता हायच बघ. हे चालूच राहिला. जरा जोरदार टाळ्या वाजवा. मला म्हणजे माझी इच्छा आता वन्स मोर म्हणायची आहे, पण माझ्या हातामध्ये तेवढा वेळ नाही. पण मला इतकी मजा आली, म्हणजे हे ऐकतानाही छान वाटलं. एक असं छान एक कॅप्टन आपल्या स्वतःच्या मातीची भाषा
सोडत नाही आणि जग पाहत असताना मातीची चव जायला देत नाही, हे इतकं छान वाटलं. आणि एक दुसरंही मनामध्ये आलं की आता हे असंच्या असं ह्या जर का लंडन ATCशी बोलतील या भाषेमध्ये तर ते बिचारे काय करतील. म्हणजे मला एक फार सांगितल्याशिवाय राहत नाही, चायनीज एअरलाईनच्या फ्लाईटने जर तुम्ही कोणी आलात ना तर आपल्याकडे ना असा सक्तीचा नियम आहे की त्यावेळेला ती जी एअरोस्टेस असते ती मुंबईवर लँड करत असताना त्यांना अनाऊन्समेंट करायला लागते की वी आर अरायव्हिंग ॲट छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट. त्यातला छत्रपती शब्द चायनीज लोकांना म्हणायला इतका त्रास होतो आणि त्या प्रत्येक वेळेला मी जेवढ्या चायनीज वस्तू घेतल्या आहेत ना त्या घेतल्याचा मला इतका सूड काढल्याचा आनंद होतो. म्हण छत्रपती म्हणल्याशिवाय काही इलाज नाही. हे सगळं मुलाखत कन्क्लूड करत असताना आता पुढचं सेशन आहे आणि तुम्ही दोघं छान बोलताय, तुम्ही किती वेळ मला बोलता आलं असतं. क्विक क्वेश्चन, आपण अगदी 30-35 सेकंदात त्याचं उत्तर देऊ की आपण 40,000 फुटावरून जेव्हा भारत पाहतो तसं जगाच्या नकाशातून वर उंचावर उभं राहून भारत कसा दिसतो, केवढा दिसतो, आम्ही समजतो तेवढा तो मोठा असतो की आम्हाला अजून काही काम करायला हवं आहे. नीलम, आपण भारतात असतो तेव्हा आपल्याला त्याचं काही एवढं कौतुक वाटत नाही, पण जेव्हा मी कुवेतची कालच फ्लाईट केली, कुवेतून मुंबईला येत होते आणि सगळं अरेबिक ढंगात एअर ट्रॅफिक कंट्रोलर असतात, मा सलामा वगैरे असं त्यांचं बोलणं. नमस्कार जो ऐकला मुंबईच्या कंट्रोलरचा, अगदी घरी आल्यासारखं, माहेरी आल्यासारखं वाटतं. एअर इंडिया 981 नमस्कार. ही जी आपुलकी आहे आपल्याच देशात असू शकते. असं तुम्ही जर अमेरिकन असाल तर बहुतेक तुम्हाला तसं वाटणार नाही तुमच्या अमेरिकेविषयी, पण आम्हाला आमच्या भारताविषयी, आमच्या मुंबईच्या कंट्रोलर्सविषयी, महाराष्ट्राविषयी वाटतं, कारण तशी आपली कल्चर आहे. आपण एक अशी कौटुंबिक एक कल्चर आहे. वी आर अ फॅमिली. येस, मला समजून घ्यायचं आहे की खरंच एक इकॉनॉमी म्हणून भारताची इकॉनॉमी कशी दिसते जेव्हा तुम्ही ग्लोबल कॉर्पोरेशनच्या नजरेतनं पाहता. भारताची इकॉनॉमी अनटॅप्ड आहे, म्हणजे अजून खूप प्रचंड काही या इकॉनॉमीमधनं हातात येण्यासारखं आहे. आपल्याकडे मला असं नेहमी वाटतं, मी काही राजकीय माणूस नक्कीच नाही, मी एक बिझनेसमन आहे, पण सर्व पक्षांनी आपापल्या परीनं ज्यांना जो अजेंडा असेल तो करावा. पण जेव्हा या देशाची इमेज आणि देशाचं एकूण GDP याचा विचार येतो तेव्हा सगळ्यांनी एकमेकांच्या एकत्र उभे राहून साथ एकमेकांना देऊन ओव्हरऑल देशाचा एक्सपोर्ट कसा वाढेल, आपलं फॉरेन करन्सी कशी वाढेल, आपल्या लोकांना जॉब्स कसे मिळतील आणि आपल्या देशात सर्वाधिक धंदा बाहेरनं कसा येईल याचा विचार करावा. आणि श्रेय कोणाला मिळतं याच्याकडे लक्ष न देता या देशाचं भलं कसं होईल एवढं करावं, कारण तेवढी क्षमता, तेवढं शिक्षण आणि तेवढी लोकांमधली जिगर ही भारतासारखी अजिबात कुठेही नाही. हे ऐकताना अतिशय छान वाटलं. मी ह्या सगळ्या मुलाखतीचा समारोप करतोय. मला खूप तुम्ही दोघांचं मला अभिनंदन करायचं आहे की ज्या आपुलकीने, ज्या मनापासून तुम्ही उत्तरं देत होतात ते मला खात्री आहे की इथल्या सगळ्यांनाच मनापासून आवडलं असेल. आणि या सगळ्याचा समारोप करत असताना मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, कारण की ते या व्यवसायाशी संबंधित आहे. उत्तर दिशा जी असते ती नेहमी एक प्रोग्रेसिव्ह किंवा आपण म्हणतो ना की उत्तरेकडे आमचा ग्राफ आहे, तर त्यातली एक ओळ तुम्हा दोघांसाठी आणि इथल्या सगळ्यांसाठी सांगतो आणि याचा समारोप करतो. कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद. तुमच्या तिघांचेही खास आभार. खरं सांगायचं तर अतिशय अवघड सत्र होतं. टेक्निकल होता सगळा भाग तुमच्या व्यवसायाचा, कामाचा. एवढ्यासाठी अवघड, पण आम्हाला आनंद आहे की सगळ्यात अवघड गोष्ट अशी असते की अवघड गोष्ट सोपं करून सांगणं. त्यामुळे तुम्ही हे सत्र खूप सोपं केलं. अनेकांच्या डोळ्यामध्ये इथे स्वप्न पेरली गेली असतील तर त्यांचं क्रेडिट तुम्हाला आहे तिघांना. तुमच्या तिघांचेही मी मनापासून आभार मानते. आदरणीय PD पाटील सर, तुम्हाला मी व्यासपीठावरती निमंत्रित करते आणि आपण या तिघांनाही सन्मानित करूया आपल्या व्यासपीठावरती. आज हे तिघही जण आवर्जून आले. त्यांचं आकाशाशी जडलेलं नातं आणि त्यांचे जमिनीवर असलेले पाय, दोन्हीचा आनंद आपल्याला त्यांच्या गप्पांमधनं उलगडला. त्यामुळे त्या तिघांविषयीची ही कृतज्ञता आदरणीय PD पाटील सरांच्या हस्ते आपण त्यांना सन्मानित करूया इथे. सगळ्यात आधी अमोद केळकर सर. अतिशय
अतिशय तांत्रिकदृष्ट्या ही दोघंही जण काम करतात, कॅप्टन नीलम काय किंवा अमोद केळकर सर काय. त्यांनी त्यांचा सगळा तांत्रिक प्रवास खूप सहज सोप्या भाषेमध्ये आपल्या सगळ्यांसमोर उलगडला. आणि या संमेलनाच्या स्टेजवरती आवर्जून आले, अनुभव शेअर केले, गप्पा मारल्या आपल्या सगळ्यांशी. आणि सर आहेत कालपासून आपल्यासोबत, त्यामुळे तुम्हाला नंतरही त्यांना भेटायचं असेल तर तुम्ही जरूर भेटू शकता. संवादक मंदार भारदे, ज्यांनी या दोघांना बोलतं केलं. तिघे जण एकाच विषयातले असल्यामुळे हे खरं तर जास्त अवघड होतं, कारण खूप टेक्निकल झालं असतं हे सत्र कदाचित. पण तसं न होता मंदारच्या सहज सोप्या प्रश्नांमुळे आणि त्यांनी जे इनपुट्स त्यामध्ये दिले, रंगत आणली मंदारनी या सगळ्या गप्पांमध्ये, संवादामध्ये. मनापासून आभार मंदार. श्री अमोद केळकर सर, थँक्यू सो मच. आलात, गप्पा मारल्यात आणि प्रेझेंटेशनही आवडलं. आणि एक अभिमान, कौतुक, एक पुण्यातला मराठी माणूस इतक्या मोठ्या पदावरती आहे आणि तितकाच डाऊन टू अर्थ आहे. आम्हाला मनापासून तुमचा अभिमान आहे. आणि नव्या पिढीने, नव्या मुलांनी कोणाकडे बघून मोठं व्हावं, तर त्यातलं एक नाव आज आपल्या व्यासपीठावरती नक्कीच आहे. मोठं व्हावं आणि कसं मोठं व्हावं ह्या दोन्हीचाही आदर्श आहेत. कॅप्टन नीलम इंगळे, तुमचं मनापासून कौतुक, मनापासून अभिनंदन. आणि पुढच्या सगळ्या प्रवासासाठी, सगळ्या उड्डाणांसाठी मंदार म्हणाले तसे कोटीच्या कोटी उड्डाणे तुमची सर्वार्थाने होऊ देत. आणि आम्हाला नेहमीच तुमचं कौतुक वाटत राहील. नीलम इंगळे, श्री अमोद केळकर सर आणि मंदार भारदे, तुमच्या तिघांचेही मी संयोजन संस्थेच्या वतीने खूप मनापासून आभार मानते. थँक्यू सो मच. दुसऱ्या दिवसाचं पहिलं सत्र आता इथं संपलंय.